नमस्कार. आपलं आंतरराष्ट्रीय परिषदा या टॉपिकमधील पुढचं लेक्चर आहे. यापूर्वी 2 लेक्चर आलेले आहेत. सोर्स काय वापरत आहोत आपण? वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे. त्यामध्ये आज आपलं 3रं लेक्चर आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत महोत्सव, संमेलन व परिषदा. बघा पहिलं काय आहे? 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026. आवृत्ती कितवी आहे? 99वी. ठिकाण झालं कुठे? शाहू स्टेडियम, सातारा. साताऱ्यात कितव्यांदा झालं? चौथ्यांदा. नीट लक्षात ठेवा, साताऱ्यात झालं चौथ्यांदा. संमेलन अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील. त्यानंतर स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले. उद्घाटक मृदुला गर्ग. गीत काय होतं? हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे. गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. ठीक आहे. आता शतक पूर्वच आहे ना हे, बरोबर? 100वे साहित्य संमेलन त्याच्या पूर्वी जे 99वे आहे त्याच्यावरच ती थीम किंवा ते गाणं आहे. बघा, हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे. गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. गीतकार कोण? राजीव मुळे. आणि हा लोगो नीट लक्षात ठेवा. सातारा, नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026, 99. ठीक आहे. त्याच्यानंतर विश्वास पाटील यांची साहित्य संपदा बघा. पानिपत, संभाजी, पांगिरा, झाडाझडती, चंद्रमुखी, महानायक, पानिपतचे रणांगण, बंदारुपया, क्रांतीसूर्य, अस्मान भरारी. ठीक आहे. तर पुढे बघा, याच्यातल्या मेन गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रिपीट करते मी, 1-2 मिनिट फक्त. एकदा पुन्हा रिपीट करते, लक्ष द्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 जे जानेवारीमध्ये झालं, कितवं होतं? 99वं होतं. साताऱ्यात झालं. साताऱ्यात कितव्यांदा होतं? चौथ्यांदा होतं. हा लोगो लक्षात ठेवा. साताऱ्यात कुठे झालं? शाहू स्टेडियममध्ये. संमेलन अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील. स्वागत अध्यक्ष कोण होते? शिवेंद्रसिंहराजे भोसले. उद्घाटक मृदुला गर्ग. ठीक आहे. हे बघा, संमेलन अध्यक्ष, नंतर स्वागत अध्यक्ष, नंतर उद्घाटक, या सगळ्या गोष्टी नीट वेगवेगळ्या लक्षात ठेवा. संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्घाटक मृदुला गर्ग, आणि जे गाणं लिहिलं ते कोण? गीतकार राजीव मुळे. आणि विश्वास पाटील यांच्या साहित्य संपदा पण नीट लक्षात ठेवा. पानिपत, संभाजी, पांगिरा, झाडाझडती, चंद्रमुखी, महानायक, पानिपतचे रणांगण, बंदारुपया, क्रांतीसूर्य, अस्मान भरारी. ठीक आहे. आता मागील काही साहित्य संमेलन आहे ते बघू. त्याच्यात जे सगळ्यात पहिलं झालेलं आहे, जी पहिली आवृत्ती होती ती 1878मध्ये. स्थळ कुठे होतं? पुण्याला झालेलं. अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. पहिलं लक्षात राहील 1878. नंतर आत्ताचे रिसेंटचे बघू. आत्ताचं आपण बघितलं 99, मग 98, 97 आणि 96 असे बघू. ठीक आहे. 96 जे 2023चं होतं, वर्ध्याला झालं. नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष होते. 97 2024ला झालं. अंमळनेर रवींद्र शोभने अध्यक्ष होते. आणि 98 2025ला झालं नवी दिल्ली येथे डॉक्टर तारा भवाळकर. बघा, इथे ज्या महिला अध्यक्षा होत्या, ठीक आहे, तर त्यामुळे 98 नीट लक्षात ठेवा. 98 जे 2025ला झालं आणि नवी दिल्लीला झालं. मग नवी दिल्लीला पहिल्यांदाच झालं का? तर अजिबात नाही, यापूर्वी पण झालेलं आहे. मग कधी झालेलं हे पण, या बेसिक गोष्टी आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या जरा पुन्हा, पहिल्या महिला अध्यक्षा होत्या का? नाही, यापूर्वी पण 5 महिला अध्यक्षा होऊन गेलेल्या आहेत. तर अशा बारीक सारीक गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता मी त्या गोष्टी रिपीट करत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, 98 2025चं नवी दिल्ली डॉक्टर तारा भवाळकर अध्यक्ष. मग 97 2024मध्ये झालं. अंमळनेर रवींद्र शोभने हे अध्यक्ष होते. आणि 96 2023मध्ये झालं. वर्धा इथे नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष होते. आता पुढे बघा, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. नाट्य संमेलन म्हणताय, ठीक आहे. हा लोगो पण लक्षात ठेवा. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि 100वा आहे. उद्घाटन कुठे? पिंपरी चिंचवड येथे. समारोप आणि रत्नागिरी येथे. नीट बघा, उद्घाटन झालं पिंपरी चिंचवड आणि समारोप झाला रत्नागिरी. संमेलन अध्यक्ष कोण होते? जब्बार पटेल. आणि स्वागत अध्यक्ष कोण होते? शरद पवार. बघा पुढे, मागील काही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. जे पहिलं, जसं आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघितले पहिलं, तसंच हे पहिलं कधी झालं? 1905ला झालं.
हे 1905ला झालं कुठे? मुंबईला. आणि अध्यक्ष कोण होते? श्री खापर्डे. त्याच्यानंतर आपण आत्ता 100रावं पाहिलं, कुठे झालं ते? तर त्याचं उद्घाटन झालं पिंपरी चिंचवडला आणि समारोप झाला रत्नागिरीला. तर मग आत्ताचं जे आहे म्हणजे मग 99 याच्या पूर्वीचं कधी झालं? मग 2019मध्ये नागपूरला आणि प्रेमानंद गजवी. ठीक आहे, मी हे तुम्हाला कसं सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवा. 9 इथे पण 9, 9चा न, नागपूरचा न, प्रेमानंदमध्ये पण न. ठीक आहे, नंद मध्येच येतं आहे, न मध्ये येतो आहे नावाच्या, पण तरी न वरून नची फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा. N 99 2009 नागपूर प्रेमानंद गजवी असं नच्या म्हणजे नच्या फ्रिक्वेन्सीने 99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन तुम्ही लक्षात ठेवू शकता. 98 2018ला कुठे? मुलुंड येथे झालं. आणि कोण होत्या? कीर्ती शिलेदार अध्यक्ष होत्या. आणि पहिलं श्री खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली. बघा, 99 2019ला झालं आणि मग गॅप जाऊन मग 2025मध्ये आत्ता जे आता रिसेंटचं झालं ते कोणतं होतं? 100रावं होतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवा. आता मराठी साहित्य संमेलन झालं, नाट्य संमेलन झालं. आता आपण बघूया विश्व मराठी संमेलन. कितवी होती? आवृत्ती 4थी होती. कालावधी 26 ते 28 डिसेंबर 2025. ठिकाण कुठे? मराठी विद्याप्रसारक संस्था नाशिक. नीट लक्षात ठेवा, नाशिक या ठिकाणी. आयोजक मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन. तिसरे संमेलन झालं फर्ग्युसन महाविद्यालय पुणे आणि पहिलं संमेलन झालं मुंबई. जसं पहिलं नाट्य संमेलन मुंबईला झालं तसं विश्व मराठी संमेलन पहिलं मुंबईला झालं. तिसरं कुठे झालं? फर्ग्युसन महाविद्यालय पुणे. आणि आत्ताची जी 4थी आवृत्ती होती ती कुठे झाली? नाशिकला. नंतर बघा पुढे, शोध मराठी मनाचा जागतिक मराठी संमेलन. ठीक आहे, आत्ता आपण काय पाहिलं? विश्व मराठी संमेलन, त्याची 4थी आवृत्ती कुठे झाली? नाशिकला. पण आता आपण काय बघत आहोत? जागतिक मराठी संमेलन. कालावधी 9 ते 11 जानेवारी 2026. जे हे विश्व मराठी संमेलन झालं ते डिसेंबरमध्ये झालं 2025. आणि जागतिक मराठी संमेलन कुठे झालं? 2026मध्ये जानेवारी. ठीक आहे, पुढे कुठे झालं? पण ते पणजी गोव्यामध्ये. जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्यामध्ये झालं. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ. स्वागताध्यक्ष कोण होते? प्रमोद सावंत. मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे मुख्यमंत्री आहेत ते गोव्याचे. ठीक आहे, स्वागताध्यक्ष होते ते. त्याच्यानंतर उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस. आणि आयोजक जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष रामदास फुटाणे. ठीक आहे, ह्या सगळ्यांचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष नीट लक्षात ठेवा. एकदा आपण काय करू? रिपीट करूया. मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले. नंतर नाट्य संमेलन, त्याचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि स्वागताध्यक्ष शरद पवार. त्याच्यानंतर जागतिक मराठी संमेलन जे गोव्यामध्ये झालं त्याचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आणि स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत. ठीक आहे, उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस. आयोजन जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष रामदास फुटाणे. ठीक आहे, आता पुढे बघा, 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 2025. 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 2025 कुठे झालं? ठिकाण अमरावती. कालावधी 1 ते 2 नोव्हेंबर 2025. आयोजक महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था. संमेलन अध्यक्ष कोण होते? प्रवीण सिंह परदेशी, निवृत्त IAS. असं लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, लक्षात ठेवा प्रवीण सिंह परदेशी संमेलन अध्यक्ष. नंतर उद्देश काय? पक्षी संवर्धन, जनजागृती व पक्षी मित्रांचे संघटन करणे. उद्देश नीट लक्षात ठेवा. पक्षी संवर्धन, जनजागृती आणि पक्षी मित्रांचे संघटन करणे. 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन बघतोय कुठे झालं? अमरावतीला झालं. नंतर कालावधी 1 ते 2 नोव्हेंबर 2025. आयोजक महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था. संमेलन अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी, निवृत्त IAS. उद्देश पक्षी संवर्धन,
जनजागृती व पक्षी मित्रांचे संघटन करणे. पहिले आरोग्य साहित्य संमेलन काय म्हटलंय, पण पहिलं आहे हां, जे काही पहिलं असतं ते माहिती पाहिजे. पहिलं आरोग्य साहित्य संमेलन 2025, ठिकाण पुणे, अध्यक्ष संजय ओक आणि आयोजक आरोग्य साहित्य परिषद. पुढे बघा, उद्देश आरोग्यविषयक लेखन, साहित्य आणि जनजागृतीस प्रोत्साहन देणे. हां बघा, पुन्हा सांगते, पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 कुठे झालं, पुण्याला, अध्यक्ष होते संजय ओक, आयोजक आरोग्य साहित्य परिषद. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला याच्यातला तिसरं लेक्चर पण झालेलं आहे, जे परिषदांवर, आंतरराष्ट्रीय परिषदांवर आपलं तिसरं लेक्चर होतं. याच्यावर आता शेवटचं एक लेक्चर आहे, ज्याच्यात आपण राज्य आणि हे महोत्सवचा जो चार्ट आहे ते आपण थोडक्यात बघून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.